तर पहा मित्रांनो, वनरक्षक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय. तर या ठिकाणी पहा 31 जानेवारी 2024 म्हणजे आजचंच हे प्रसिद्धीपत्रक आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता वनरक्षक पद भरती प्रक्रिया 2023 शुद्धीपत्रक, मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप. म्हणजे पहा, मूळ कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप या संदर्भातले हे शुद्धीपत्रक आहे, जे 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहा विषय काय आहे, नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाच्या भरतीकरिता 23 जानेवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीचा कार्यक्रम 19 जानेवारी 2024 रोजी वनविभागाच्या, म्हणजे ही वेबसाईट आहे वनविभागाची, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. म्हणजे त्याच्या वेबसाईटवर जे आहे ते वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये पहा, त्याचप्रमाणे सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये 5 फेब्रुवारी 2024 पासून बदल करण्यात येत असून, म्हणजे तुम्ही पाहू शकता 5 फेब्रुवारी 2024 पासून त्यामध्ये बदल करण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम खालीलप्रमाणे वनविभागाच्या mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर हा जो नवीन तुमचा वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी व दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांकास सोबतच्या प्रपत्र अ मध्ये नमूद मूळ दस्तावेजांसह नियोजित वेळेवर स्थळी न चुकता उपस्थित राहावे. म्हणजे पहा मित्रो, अगोदर जे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप संदर्भात, त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. त्याचंच हे शुद्धीपत्रक आहे. तर पहा, सुधारित मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. 5 फेब्रुवारीपासून कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप यांना सुरुवात होत आहे. तर पहा, तुमचा जो गुणवत्ता क्रमांकानुसार तुमचा जो नंबर असेल त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. सकाळी 8, 10 त्यानंतर 1 आणि 3 अशा शिफ्ट वाईज तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. स्थळ एकच आहे, हरिसिंग सभागृह म्हणजेच वनसभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूर. तर या ठिकाणी पहा, तुम्ही तुमचा जो क्रमांक असेल मेरिट लिस्टनुसार त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्यावेळेत त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे. तर पहा, खाली आणखी काही सूचना दिलेल्या आहेत. उमेदवारांनी निश्चित करून दिलेल्या दिनांकास व वेळेवर या ठिकाणी पहा न चुकता उपस्थित राहावे, अन्यथा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरी संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही. म्हणजे पहा मित्रो, तुम्हाला एकच संधी आहे, दुसरी संधी जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करून देण्यात येणार नाही. उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणीकरिता येताना जाहिरातीमधील सर्व सूचनांचे वाचन करून प्रपत्र अ मधील सूचीनुसार मूळ कागदपत्रे व त्या सर्व कागदपत्रांचा स्वसाक्षांकित केलेला एक छायांकित संच सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. म्हणजे पहा, तुम्हाला झेरॉक्स सेटसुद्धा सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर पहा, मूळ कागदपत्र तपासणीवेळी जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरणार आहेत. म्हणजे पहा, या ठिकाणी तुम्ही जर कागदपत्रे सादर केली नाही तर भरती प्रक्रियेतून तुम्ही सरळ बाद होणार आहे. त्यानंतर पहा, मूळ कागदपत्र तपासणीमध्ये पात्र उमेदवारांना उमेदवारांचे वनरक्षक पदाचे प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता म्हणजे उंची, छाती, वजन तपासणी ही शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल. जे उमेदवार शारीरिक पात्रता धारण करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरवले जातील. त्यानंतर पहा, मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीत पात्र ठरलेले उमेदवारांसाठी धाव चाचणीचे वेळापत्रक वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे पहा, यामध्ये तुमची धाव चाचणी होणार नाही आहे. तुमचं मूळ कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप झाल्याच्या नंतर वेगळं जे आहे वेळापत्रक ते प्रसिद्ध करण्यात येईल धाव चाचणीसाठी. त्यानंतर पहा, मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमापासाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमापासाठी बोलवण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नियुक्ती संदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापासाठी बोलवलं म्हणजे तुम्हाला कोणताही अधिकार त्या ठिकाणी प्राप्त नाही नियुक्तीचा. त्यानंतर पहा, ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरलेली माहिती तपासणीचे दिनांकास चुकीची खोटी आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. त्यानंतर वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना व माहिती वनविभागाची वेबसाईट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळात वारंवार भेट देणं गरजेचे आहे. म्हणजे पहा मित्रो, एकंदरीतच हे काय प्रसिद्धीपत्रक आहे जे अपडेट दिली आहे, त्यांनी शुद्धीपत्रक काढलेलं आहे वेळापत्रकासंदर्भात. मग कागदपत्र तपासणीसाठी ते जे तुम्ही जाणार होते तर त्या संदर्भातच हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. त्यानुसार तुमच्या वेळापत्रकात जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे. तर पहा, ही होती महत्त्वाची माहिती.